हाय हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात झालेली आहे। श्री स्वामी समर्थ, शुभ सकाळ सर्वांना। तर छान अशी आमची मॉर्निंग झाली। मॉर्निंगपासून खूप अशी धावपळ होती, त्यानंतर मी काय व्हिडिओज वगैरे घेतला नाही, पण नंतर मी माझं वर्क करत असताना मध्येच राजनाईक ते लाडाला आला थोडंसं आणि बोलत होता थोडंसं, तेव्हा मी त्याचा व्हिडिओज वगैरे घ्यावं म्हटलं आणि मम्मा मला माझ्यासोबत थोडंसं गप्पा मारण्या वगैरे असं तसं तो बोलत होता। मग थोडंसं मी माझं काम साईडला ठेवलं आणि ते आता राजसोबत मी गप्पा मारते। तर ना राजची इथे तब्येत पण थोडीशी ठीक नव्हती आणि बघू शकतो सध्या उन्हाळा आहे, तर मोठ्यामध्ये किंवा छोट्यांमध्ये म्हटलं ना तर पाण्याचं प्रमाण जरा जास्तच वाढवलं पाहिजे। कमीत कमी दिवसाचं 3 ते 4 लिटर तर पाणी पिलं पाहिजेत आणि राज तर सध्या खूपच पाणी कमी प्यायला लागला होता, जसं उन्हाळा स्टार्ट झाला तसं। त्याच्यामुळे त्याचे ओठ पण म्हणजे कसे तरी झाले, ते सुकल्यासारखं वगैरे, आणि पाणीचं प्रमाण पण त्याचं खूप कमी झालेलं आहे। मी त्याला सांगत होते जास्त पाणी वगैरे पित जा आणि एक तासामध्ये इतकं पाणी प्यायलं पाहिजेत वगैरे त्याला सांगत होती। तो त्याने ना वॉच वेअर केलेली होती, म्हणजे वॉच घातलेला होता ना, तर तो सांगत होता म्हणजे किती कुठला काटा कुठे आल्यानंतर किती पाणी प्यायचं मम्मा वगैरे। मी म्हटलं गर्ल्स आहेस का, गर्ल्ससारखं लाजायला लागला म्हटलं आणि लगेच वॉच दाखवायलाच म्हटलं। तर खूप सारी मस्ती आणि मजा केली मी आणि राजनी इथे। तर फॅमिली, पहिल्यांदाच माझा हा व्हिडिओ पाहत असाल आणि पहिल्यांदाच आमच्या यूट्यूब चॅनलवरती आला असाल ना, तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या बरं का। जेणेकरून ना तुम्हाला जेव्हा कधी मी एक नवनवीन व्हिडिओज टाकेल, म्हणजे डेली वर्किंग ब्लॉग टाकेल, डेली रुटीन वगैरे या फिर कुठल्याही ट्रॅव्हलिंगचे वगैरे छान छान असे व्हिडिओज जेव्हा मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती फर्स्ट टाईम अपलोड करेल ना, त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला येईल। त्यामुळे ना सबस्क्राईब तर करायचंच आहे, पण त्याचसोबतच ना तिथे बेल आयकॉन क्लिक करायचं, जेणेकरून बेल आयकॉन ऑन केल्यानंतर सर्वात अगोदर फर्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येतं, म्हणजे सर्वात अगोदर तो व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल। त्यामुळे सबस्क्राईब तर करा, पण त्यासोबत ना बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा। तर मला आज हे काम करायचं होतं, साडीला सुंदर असे गोंडे लावून द्यायचे होते आणि त्यांना ना जास्त वर्क वगैरे किंवा स्टोन वगैरे असं काहीच नको होतं। सिंपल सोबरमध्येच त्यांना छान असे कलरमध्ये गोंडे पाहिजे होते आणि ते पण त्यांना 2 कलर कॉम्बिनेशनमध्ये पाहिजे होते। तर त्यांचा जो साडीचा कलर होता ना, एक मोरपंखी आणि थोडंसं रेड ऑरेंजमध्ये मिक्स असा हा कलर होता। आतमधला जो आहे ना नेस्ता पदर वगैरे, ते मोरपंखीमध्ये वगैरे फिरता कलर होता, थोडासा शायनिंग गोल्डनमध्ये। आणि हा जो पदर वगैरे आहे ना, तो थोडासा रेडमध्ये होता, काठ आणि त्याचा पदर। तर याचं 2 कलर कॉम्बिनेशन कोणतं घ्यावं म्हणून मी इथे घेतलं, थोडंसं मोरपंखी टाईपमध्ये आणि थोडंसं रेडमध्ये। तर हे 2 कलर कॉम्बिनेशन मिक्स करून इथे मी सिंपल असे गोंडे लावून घेतलेले आहेत, तर खूप सुंदर दिसत होते ते। आणि एक सामान मी घेतलेले आहेत, तर कसे दिसतात ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा। तर सर्व गोंडे आता माझे इथे लावून झालेले आहेत। त्याला आता एक लेअरमध्ये व्यवस्थित असं कट करून घेते मी आणि लगेच साडीची घडी मारून घेते, म्हणजे मला हे कस्टमरला ना रेडी करून देता येईल पटकन म्हणून। तर हे जी ऑर्डर होती ना, एका लग्नाची ऑर्डर वगैरे होती। सध्या लग्न सराई आहे ना, त्यामुळे सध्या लग्नचंच वर्क वगैरे जास्त प्रमाणामध्ये त्याचा लोड आहे आणि खूप सारे असं लोड धावपळ वगैरे पण सध्या खूप झालेली आहे। त्यामुळे ना मला सध्या काही राजचा अभ्यास पण नाही घेता आलेला आणि राजकडे पण जास्त काही मला लक्ष वगैरे नाही देता आलेलं। पण तो सध्या आज बोलत होता, मम्मा मला वेळ पण देत नाहीये, माझ्याशी बोलत पण नाहीयेस तू, खूप तुझंच काम वगैरे करायला लागली, मला वेळ देत नाहीये वगैरे असं तसं बोलत होता तो। मग मी म्हटलं बाळा, झालं माझंच काम कंप्लीट होणार आहे, हे बघ माझं सगळं काम कंप्लीट झालेलं आहे आणि हे जे काही सगळी ऑर्डर आहे ना आज मला कस्टमरला द्यायची आहे। मग त्यानंतर मी तुला मस्त असं कुठेतरी फिरायला नेते किंवा मग छान आपण असं काहीतरी एन्जॉय करू, आईस्क्रीम वगैरे असं काही खाऊयात। तर प्रत्येक वेळी ना राज बोलतो ना, असं मी जास्त काही 2-4 दिवस त्याला माझ्या कामातून वेळ वगैरे नाही दिला आणि तो तसं बोलत असतो ना, तर त्याला अशीच काहीतरी मला लाडी गोडी ना खूप लावावी लागते। तर बघा, हे जी ऑर्डर आहे ना, एका लग्नाची ऑर्डर होती आणि नवरीची आणि त्यांच्या बहिणीचे वगैरे असे दोघींचे होते ते। तर असे छान असे मी अगोदर काही ऑर्डर कंप्लीट करून दिली त्यांना आणि नंतर काय राहिलेली ऑर्डर होती ते 2 ते 4 दिवसामध्ये त्यांचं लग्न होतं आणि मला हे ऑर्डर कंप्लीट करून द्यायची होती, कारण त्याच्या अगोदर मी दुसरी ऑर्डर कंप्लीट करून दिलेली ना, तर एका मागोमाग एक काम असल्यामुळे ना सध्या काय मला माझ्या स्वतःसाठी पण वेळ नाही भेटलेला आणि राजसाठी पण वेळ नाही भेटलेला।
तर हे ऑर्डर आज कंप्लीट झालेली आहे. तर मी खूप हॅप्पी आहे आणि राज पण खूप हॅप्पी झाला. त्याला काहीतरी एन्जॉय करायला बाहेर घेऊन जाते बोलली मी, किंवा आईस्क्रीम वगैरे असं काहीतरी देते बोलली ना, त्याच्यामुळे त्यांना पण खूप आनंदी झाला. आणि राजनी पण माझी ना थोडीशी हेल्प केली बरं का. चला मग ऑर्डर कंप्लीट झाली. आपण आता पॅक करून ठेवून देऊयात कस्टमरसाठी. तर बघा इकडे राज काय करतोय. त्यानंतर ना आम्ही आलोत घरी आणि मला ना खूप सारं काम घरी पण आवरायचं होतं. आणि मी त्याला काय केली, मी पण फ्रेश वगैरे झाली आणि त्याला बोलली राज थंड पाणी घेऊन ये, पाणी वगैरे प्यायचं आहे. कारण जेव्हा केव्हा घरी आम्ही येतोत ना फ्रेश झालो ना, तेव्हा राजना थंड पाण्याची बॉटल आणि एक नॉर्मल पाण्याची बॉटल असं दोघांसाठी पण इथे घेऊन येतो, ग्लास वगैरे. मग आम्ही थोड्या वेळाने शांत बसून पाणी वगैरे पित असतो. तर थंड पाणी घेऊन ये म्हटलं ना, आज त्याचं दुसरंच काहीतरी चालू झालं. मी म्हटलं राज पाणी घेऊन ये रे, म्हटलं हे दुपारची वेळ होती, थंड पाणी प्यायचंय. तर राजने काय केलं माहिती का, वरच्या फ्रीजरमध्ये ना इतका सगळा बर्फ झाला होता ना, तर तेच खेळत बसलेला तो तिथे. नंतर घेतलं पाणी वगैरे आणि जेवण वगैरे केलं आणि राज पण खूप सारा थकल्यासारखा झाला होता आणि मी पण थकले होते. म्हटलं चला आज बाहेर कुठेतरी जाऊयात. तर बाहेर कुठे गेलो ते पाहण्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर हे झाली संध्याकाळची वेळ, आम्हाला जायचं म्हटलं तर आम्ही आता जातोय बाहेर. ते पण खूप संध्याकाळच्या वेळी अंधार झालेला आहे आणि आम्ही आता जातो टॉर्च लावून. लव यू बाय, लव यू बाय. तर फायनली आम्ही निघालो. 10 ते 15 दिवसाच्या वर्षानंतर म्हटलं तरी चालेल. इतका सगळा कामाचा लोड होता ना, त्यात माझी तब्येत पण थोडीशी खराब झालेली आणि माझं पूर्ण मूड ना खूप चिडचिडीने झालेला. म्हणजे इतकं चिडचिड झालं ना 15 ते 20 दिवसामध्ये. खूप कधी ना मला असंच होतं. पण तेव्हा कधी वाटतं बाहेर वगैरे जावं, कुठेतरी छान असं फिरून यावं, काहीतरी एन्जॉय करून यावं. पण नेहमी आम्ही बाहेर कुठे जात नाही. सतत मी माझ्या कामामध्ये किंवा मी माझ्यामध्येच असते. पण जेव्हा राज वगैरे बोलतो ना, तेव्हा मी थोडंसं त्या गोष्टीकडे लक्ष देते आणि म्हणते की माझा मूड ठीक नाही आहे तर नाही आहे, पण त्याच्यासोबत माझाही नको खराब व्हायला, म्हणून काहीतरी ना चेंजेस म्हणून ना मी त्याला सतत बाहेर कुठेतरी घेऊन जात असते. तर तसं तर यावेळेस माझा खरंच खूप मूड खराब झालेला. तर म्हटलं चला त्याच्यासोबत आपण पण छान असं एन्जॉय करून येऊया. छान दिसायला छान बाहेर छान असं वातावरण झालेलं आहे. थंड अशी हवा सुटलेली आहे. ते छत्रपती शिवाजी महाराजांचं माझा मूड इतका खराब झालेला ना आणि माझा आवाज पण इतका खराब झालेला ना, तरी मी छान असं एन्जॉय करण्यासाठी इतकं छान असं रम्य वातावरणाचा आनंद घेतला आणि बाहेर आलेला हा आनंद घेतला. थोड्या वेळासाठी ना मी माझं टेन्शन वगैरे सगळं विसरून गेली होती. मग छान आम्ही आता इथे मूवी वगैरे पाहिला आणि आता आम्ही आलोत मूवी पाहण्यासाठी आतमध्ये. तर खरंच खूप छान असा मूवी होता. राजला ना जास्त काही सवय नाही आहे मूवीची वगैरे. आम्ही ह्या 1 ते 2 वर्षामध्ये जास्त मूवीला येतोय, जास्त म्हटल्यापेक्षा 5-6 महिन्याला एखाद्या वेळेसच येतोय. तर राजला ना थोडीशी संध्याकाळची वेळ असल्यामुळे भीती वाटली इथे आणि नंतर राज नॉर्मल झाला. तर असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर फॅमिली.